श्रीयुत अनिल शिंदे यांच्यावरती हक्कभंग प्रस्ताव आणला। मागच्या आठवड्यात ड्रग्सवरती चर्चा चालू असताना मी माझ्या बोलण्यात अशी स्पष्ट भूमिका घेतली की ड्रग्सला जर कंट्रोल करायचं असेल तर ड्रग्स ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळतील त्याच्यावरती सिनियर इन्स्पेक्टरला जबाबदार धरण्यात यावं। त्याचं कारण असं, शेवटी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर हे त्या पोलीस स्टेशनची चावी असतो आणि जबाबदारी जर निश्चित केली तर याला आळा घालता येईल। म्हणजे ड्रग्स मिळाले की कोणीतरी हवालदार, कोणीतरी उपनिरीक्षक त्यांना बळी दिला की काम संपलं। खरा वाटा मोठ्यांचा मोठा असतो, उगाच खालच्यांचा बळी देऊन टाकायचं। साहेब केली कारवाई केली, हां पोचवले दोघांना घरी। अरे मेन तुम्ही असता ना, सरकारला जबाबदार शेवटी मुख्यमंत्र्याला धरतात ना, का खालच्या राज्यमंत्र्याला धरतात। हे बोलल्यानंतर महोदयांच्या अंगात राजकारण आहे। माननीय शिंदे साहेबांनी, शिंदे साहेब म्हणजे एकनाथ शिंदे नाही, हे अनिल शिंदेनी विरोधी पक्षांच्या म्हणजे माझ्या विरोधात असलेल्या पक्षांच्या बैठका घेतल्या, त्यांना भूमिका घ्यायला सांगितली की ड्रग्सचं नाव घेऊ, तुम्ही मुंबऱ्याला बदनाम करता, अमुक तमुक अमुक तमुक अमुक तमुक अमुक तमुक। त्यांना मी सांगितलं, बाबा तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर व्हा ना, या आत्ता उतरा मैदानात, आत्तापासून सुरू करा। ऑलरेडी त्यांची 2 वर्ष होऊन गेली, 3 वर्ष व्हायला आली, बदलीचं काय नाव नाही, त्यांचं सेटिंग मोठं आहे। आत्ता आमच्या इथे एक पॅरालिसिस झालेल्या माणसावरती रेपची केस टाकली, रेप। आमच्या इथे 12 मर्डर झाला, 12 मर्डर या नशेच्या धुंदीत त्या गुन्हेगारांनी फायरिंग, चाकू भुस, हे सगळे नशेच्या धुंदीत होते। मग या 12 मर्डरला कोण जबाबदार? हे लॉलेसनेस, कायद्याला मानतच नाही, जुमानतच नाही, अशी परिस्थिती जर मुंबऱ्यात निर्माण झाली तर याला जबाबदार कोण? आणि तुम्ही इतके मोठे झाले की सभागृहात आमदार बोलल्यानंतर त्या आमदाराविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी म्हणून तुम्ही काही मोजक्या लोकांना हाताशी धरणार, ज्यांची समाजात किंमत शून्य आहे। 1 लाख मतांनी निवडून आलोय शिंदे, 1 लाख मतांनी, तर तुमच्या मदतीने नाही निवडून आलोय, तेव्हाही तुम्ही माझ्या विरोधात कारवाया करत होते। मुंबऱ्यात उठसूट पॉस्कोची केस, उठसूट पॉस्कोची केस, पॉस्कोचा रेट आहे, ठरलेला रेट आहे। पासपोर्ट सर्टिफिकेट ठरलेला रेट आहे। आम्ही कधीही बोललो नाही, पण आता तुम्ही माझ्या विचार स्वातंत्र्यावरती, मी विधानसभेत काय बोलायचं हे तुम्ही तिथे बसून मॅन्युप्युलेट करणार असेल तर मी इतका काय येडा दूधकुळा नाही। 40 वर्ष हा धंदा करतोय। जर मुख्यमंत्र्यांना नाव घेऊन टीका करू शकतो आम्ही आणि मुख्यमंत्री हसत खेळत आमच्याशी बोलतात, तर तुम्ही कोण हो? आमचे काय विशेष अधिकार आहेत? आम्ही जर इथे बोललो तर उच्च न्यायालयात सुद्धा केस होऊ शकत नाहीत। आम्हाला प्रोटेक्शन ऑफ द हाऊस आहे। हे सगळं माहिती, म्हणजे माहिती नसेलच त्यांना। ते ज्या उद्धट पद्धतीने गेले अनेक वर्ष आमच्याशी बोलतायत, मी तर पोलीस स्टेशनला जाणंच सोडून दिलंय। तुमचा चहाच नको बोललो एकदा। त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघून अतिशय वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं मी त्यांच्यावरती हक्कभंग टाकलेला आहे। हक्कभंग अध्यक्षांनी स्वीकारला आहे, तो आता हक्कभंग समितीकडे जाईल, बघूया, मलाही बोलवतील, हक्कभंगी काय निर्णय घेईल तिकडे। पण मी माझ्या 30 वर्षाच्या विधानसभा विधान परिषदेच्या माझ्या ह्याच्यात 25-26 वर्षी झाली मला, मी कधीही कोणावरती हक्कभंग आणला नव्हता। वाद झाले, हे झाले, ते सोडून द्या, पण हे महाशय स्वतःला म्हणजे काहीतरी विधानसभेपेक्षा मोठा, आमदारापेक्षा मोठा, हे असं चालणार नाही। मी वारंवार सांगतोय आणि मी मुख्यमंत्र्यांना आपल्याद्वारे विनंती करतो की हे जे पोलिसी राज सुरू झालंय, की जिथे बीजेपी शिवसेनेचा आमदार नाही तिथे पोलीस राज आणायचं, हे चालणार नाही। काय करतील? एखादी अजून केस टाकतील, 4 दिवस जेलमध्ये बसवतील, फाशी तर देणार नाहीत। अशाच कितीतरी खोट्या केसेस घेतलेल्या आहेत माझ्यावरती, आणि खोट्या केसेस घेण्यात तर यांच्या एवढा मास्टर कोण नाही। आणि आज जाहीर सांगतो
पैसे किती घेतले, कोणाकडनं घेतले, हे सगळं टेपिंग करून ठेवलंय मी. सगळं टेपिंग करून ठेवलंय मी. ते काय बाहेर काढणार नाही. लेकिन मौका सभी को मिलता है, एवढं लक्षात ठेवा. हक्कभंग आणलेला आहे, हक्कभंग स्वीकारलेला आहे. मी माननीय अध्यक्षांचे, ज्यांनी स्वतःहून सदस्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित राहिले पाहिजे ती भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. सर, मराठी भाषा को लेकर पढ़ाया जाना अनिवार्य किया गया है 1ली से लेकर 10वीं तक. अगर कोई स्कूल नहीं मानता है तो उस पर कार्रवाई की जाएगी, मान्यता रद्द कर दिया जाएगा. ये मातृभाषा ये तो आने की बात ही है, वो आनी ही चाहिए आपको. आप मराठी, बिना मराठी पढ़े लिखे आप महाराष्ट्र में जिंदा भी नहीं रह सकते. तो कोई गलत कार्रवाई नहीं है, बराबर है. ये तो सर टीईटी पेपर घोटाले मामले में शिक्षा मंत्री जो है हाउस में रिप्लाई, उन्होंने इस्तीफा देना चाहिए यार. क्या रिप्लाई दे रहे हो? अरे टीईटी काय को भेजा महाराष्ट्र के बाहर छपाने के लिए? क्यों आपका रिश्तेदार था क्या कोई बाहर? बोल रहे जरूरत पड़ने पर मकोका लगाया जाएगा. अरे छोड़ो यार, मकोका नहीं, इन लोग एनसी भी नहीं करेंगे. एनसी क्या बात करते हैं इन लोग? ये सिर्फ माहौल है, अधिवेशन चालू है तो ठीक है. आमदार फुटला, खासदार फुटला, पेपर फुटला, आता धग फुटतायत. काय नाही होत. महाराष्ट्र रडतोय. हा फुटला, तो फुटला, महाराष्ट्र रडला. तुला मला काय फरक पडला? काय नाही. सर्वसामान्यांना आता या गोष्टींनी फरकच पडेना असं झालाय. त्यामुळे सरकार मुजोर होतोय आणि सत्तेचा मास दिसतोय. महाराष्ट्राला आपल्या म्हणजे नागरिकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे सरकार मस्त 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 मध्ये मस्त राम बस्ती में आग लगे, बस्ती में आग लग चुकी है, मस्त राम मस्ती में. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.